गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना। बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ बनवतोय। सध्या डोंबिवलीमध्ये आपण बघतो खोदाखोद, ॲक्च्युली ते खोदाखोद म्हणताना नाही, विकासाची भरपूर कामं ही चालू आहेत आणि त्याविषयीचाच एक व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ आपण अशा पद्धतीने बघूया। समजा मी एखादा माजी नगरसेवक असतो किंवा एखाद्या शाखेचा पक्षाचा शाखाचा प्रमुख असतो किंवा कुठला तरी पदाधिकारी असतो किंवा एक लोकप्रतिनिधी असतो किंवा होणार आहे, असं काहीतरी माझ्या डोक्यात आहे करिअर पर्स्पेक्टिव्ह। तर मी या विकास कामांकडे कसं लक्ष ठेवलं असतं, कसं पाहिलं असतं, या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बघूया। आपल्याला हे मान्य करावं लागेल की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे मागच्या टर्ममध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा ओघ हा चालू झाला, विकासाची कामं चालू झाली। तर आपण पाहतोय रस्त्याची कामं चालू आहेत, गटाराची कामं चालू आहेत, कॉन्क्रिटीकरण चालू आहे, स्मार्ट सिटी तिकडे मेट्रोचं काम चालू आहे, 27 गावात काही बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत। तर हे मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला ॲडमिट केलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच ठाणे शहराला, मुख्यतः कल्याण डोंबिवली शहराला बराचसा निधी हा विकास कामांसाठी मिळाला। पण हा निधी मिळाल्यानंतर समजा मी एक माजी नगरसेवक आहे किंवा एखाद्या पक्षाचा पदाधिकारी आहे, एखाद्या विभागाचा अध्यक्ष आहे किंवा प्रमुख आहे असं समजून चालू आहे, तर माझं काम या विकास कामांकडे कसं असेल किंवा मी कसं लक्ष ठेवेन। नक्कीच माझं करिअर एस्पिरेशन असं काही राजकीय पार्टीमध्ये किंवा पक्षामध्ये यायचं नाही आहे, पण मी या विकास कामांकडे समजा प्रतिनिधी असतो, माझी आजी जो कोणी असेल तो पदाधिकारी, तर मी या विकास कामांकडे कसं पाहिलं असतं, एक करिअर पर्स्पेक्टिव्ह कसं पाहिलं असतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजूया। समजा माझ्या प्रभागात विकासाची कामं चालू होणार आहेत, तर पहिले मी विकास कामांचा आढावा घेईन। आढावा म्हणजे काम चालू व्हायच्या अगोदर काय काय कामं होणार आहेत, कुठे कुठे कामं होणार आहेत। तर तुम्ही तुमच्या विभागात जी विकासाची कामं आहेत त्याची हे संलग्न करा की हे सगळं होतंय का। सो मी माझ्या प्रभागात एखादं काम चालू होत असेल तर मी त्या MMRDAचा अधिकारी असेल त्याच्याबरोबर एक बैठक घेईन, माझ्या विभागात काय काय कामं चालू होणार आहेत, कधी कधी चालू होणार आहेत याची माहिती घेईन, कारण त्या हिशोबाने मला पुढचं प्लॅनिंग हे करावं लागेल। लोकांना होणारा जो पुढे त्रास आहे तो मी कमी करता येईल। त्यानंतर आढावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या MSCBच्या लाईन्स असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या टेलिफोनच्या लाईन्स असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या पाईप लाईन्स असतील, त्यासाठी मी त्या विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करीन, त्यांच्यामध्ये समन्वय पहिले घडवून आणण्याचा प्रयत्न करेन। म्हणजे MMRDA हे काम चालू करते आणि मग MSCB असेल, टेलिफोन एक्सचेंज असेल, KDMC असेल, त्याचं वॉटर डिपार्टमेंट असेल, म्हणजे त्या कामामध्ये कोणकोणत्या गव्हर्नमेंट एजन्सीज इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यामध्ये समन्वय आणण्याचा पहिले मी प्रयत्न करीन। समन्वय झाल्यानंतर जेव्हा ते काम प्रत्यक्ष चालू होईल तर त्या कामावर दररोज मला देखरेख ठेवावी लागेल, कारण डोंबिवलीमध्ये पहिले काय झालं, डोंबिवली गटाराची कामं पहिले केली गेली, त्यावेळेला लोकांना त्रास झाला। त्यानंतर रोडची कामं चालू केली गेली। बरं, रोडचं काम सिमेंट कॉन्क्रिटीकरण मध्यभागी केलं जाते, बाजूला पेवर ब्लॉक लावले जातात, म्हणजे 3 फेजमध्ये ही कामं चालू आहेत। तर मी असं माझा विभागाचा पाहणी केल्यानंतर एक आराखडा बनवीन की एकाच फेजमध्ये 3 कामं होतील, जेणेकरून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल। समन्वय, नंतर त्या कामाचा जो काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग, आणि प्लॅनिंग झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम चालू असेल तेव्हा त्यावेळेला नागरिकांना काय समस्या भेडसावतात त्यासाठी मी तिथे प्रत्यक्ष उभा राहिलो पाहिजे किंवा मी तिथे प्रत्यक्ष उभा राहीन जर मी एक त्या करिअर एस्पिरेशनमध्ये असेल तर, की बाबा नागरिकांना यायला जायला वाट या लोकांनी ठेवली आहे का, कोणाची पाण्याची कनेक्शन तुटली गेली असेल तर त्यांना ती परत कोऑर्डिनेट करून लावून देणं हे माझं काम आहे। माझ्या स्वतःच्या बिल्डिंगचं कनेक्शन 3दा कापलं गेलं आहे आणि त्यासाठी कुठलाही कोणीही इथे कोऑर्डिनेट केलं नाही, आम्हाला स्वतःलाच फोन करून ह्याला त्याला बोलवून ते करून घ्यायला लागले। सो हा एक त्रास आम्हाला झाला। बरेचसे नागरिक जे म्हातारे कोतारे आहेत त्यांना चालायला यायला रस्ता नाही आहे, तर मग तो रस्ता कुठून कसा करता येईल ते मला पाहावं लागेल। जेव्हा बिल्डिंगमध्ये कामं चालू असतील तेव्हा कामं चालू असताना बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी, प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे का याची मी पाहणी करीन। तर अशा सगळ्या गोष्टी तुमच्या प्रभागात घडल्यात का पहा। माझ्या प्रभागात काम चालू असताना तर असं काही घडलं नाही आहे, पण जर माझं ते करिअर एक्सप्रेशन असेल किंवा मी त्या फील्डमध्ये असेल तर मी असा विचार नाही करेन की अरे गेल्या 5 वर्षात निवडणुका झाल्या नाहीत, पुढे येतील तेव्हा पाहू। नाही, मी एक पक्षाचा जिम्मेदार माजी नगरसेवक होतो किंवा एक लोकप्रतिनिधी आहे किंवा पदाधिकारी आहे, तर माझं काम आहे की ह्या कामाचा आढावा घेणं, त्याची आखणी करणं आणि ह्यामध्ये नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल हे पाहणं। ट्रॅफिक जाम होणार नाही पाहणं, कारण डोंबिवलीमध्ये बऱ्याच ठिकाणी एकाच वेळेला एकाच ठिकाणी खोदलं जाते, त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते, तेव्हा ती होणार नाही ही मी काळजी घेईन एक लोकप्रतिनिधी म्हणून।
तर मी कुठल्याही पक्षाच्या माणसाला किंवा कोणाला दोष देत नाही आहे यामध्ये. जर मी या प्रवाहात असतो तर मी हे सगळं केलं असतं, पण ते आजच्या काळात कुठेही केलेलं मला दिसलं नाही, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. आता या व्हिडिओतून कोणाला काय बोध घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. अजूनही कामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, नागरिकांना खूप त्रास होत आहेत. कोणाची पाण्याची कनेक्शन तुटले जात आहेत, कोणाचं लाईटचं कनेक्शन तुटलं जात आहे. पण याकडे लक्ष देणं हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य असं मला वाटतं. आणि मी जर तो लोकप्रतिनिधी असतो हे मी नक्की केलं असतं. मी निवडणूक यायची वाट नसती पाहिली. निवडणुकीच्या वेळेला तर नक्कीच या रस्त्यांची फोटो वगैरे करून आपण त्याचा सोशल मीडियावर वापर करणार आहोत की माझ्यामुळे कामं झाली. मग रस्त्याची कामं चालू असताना जर आपण नागरिकांना दिसलो तर नक्कीच नागरिकांना असं वाटेल की हा पक्ष किंवा हा एखादा लोकप्रतिनिधी हा माझ्या बरोबर आहे, माझ्या बरोबर उभा आहे, माझ्या सुखदुःखात उभा आहे. बस एवढंच मला या व्हिडिओतनं तुम्हाला एक सांगायचं आहे. धन्यवाद.